तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणराज विराजमान होत आहेत। मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचं यंदाचं 95वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक देखावा सादर करत या बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे आणि आज विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आणि तिथून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत। प्रणाली, सकाळीच प्राणप्रतिष्ठापना तर झाली, आरती झाली आणि त्यानंतर आता सर्व भक्तांना आता दर्शनासाठी लाभ मिळालेला असेल मुंबईच्या राजाचा आणि त्यासोबत काय या मंडपामध्ये किंवा या मुंबईच्या राजाच्या दरबारामध्ये आत्ताची काय दृश्य आहेत? नक्की श्वेता, मी या ठिकाणी दाखवू शकते की यावर्षी मंडळाच्या वतीनं महाकाल जे महादेवाचं आणि मोठं मंदिर आहे उज्जैनमधलं त्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। थोडासा पाऊस सकाळच्या सुमारास होतोय आणि त्यामुळं आपण पाहतोय की या मंदिराची जी प्रतिकृती स्थापन करण्यात आली इथेच भक्त मोठ्या संख्येनं रांगेमध्ये उभे झालेले आहेत। अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मंडळाचं हे 97वं वर्ष आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत आणि बाप्पाचं या ठिकाणी मी तुम्हाला रूप दाखवू शकते। बालरूपी गणेश मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। महाकाल जे आहे त्यांना शांत करणारं हे रूप जे आहे बाप्पाचं या ठिकाणी साकारण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, 22 फुटी मूर्ती आहे आणि त्यामुळं तिचं दर्शन घेण्यासाठी सकाळी भाविक आलेले आहेत। कुठून आलात तुम्ही? कांदिवली। हर साल प्रत्येक वेळेला येतात? हर वर्षी येतो आम्ही, हर वर्षी। या वर्षी आता तुम्ही महाकालाचं मंदिर बघून आलेला उज्जैन मधलं, कसं वाटतोय देखावा आणि बाप्पाची? खूप छान आहे। कुठून आलात? विरार वरून आलेला आहे। दरवर्षी येता इथे? पहिल्या दिवशी दर्शन घेता? हा, नेहमी पहिल्या दिवशी आणि नेहमी महाकालला 5 वर्षापासून जाऊन दर्शन। आणखी एक जण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, आप कहाँ से आई हैं? मीरा रोड वरून आलेला आहात। दरवर्षी येतात त्या सकाळी सुबह आज किती बाप्पांचं दर्शन घेणार आहात? 2। आपण पाहतो आहोत की हे सगळेजण आलेले आहेत। एक मावशी आल्या त्यांच्याकडून जाणून, कुठून आलेला आहात? डोंबिवलीवरून आलो। 2 वर्ष येतो। 2012 पासून आम्ही दरवर्षी इकडे येतो दर्शना पहिल्याच दिवशी। पहिलं लालबागचं दर्शन, मग गणेश गल्लीचं। नक्की आपण पाहतोय की सगळ्यांमध्ये उत्साह आहे। दरवर्षी लालबाग म्हणजे जे गणपतीचं गाव म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी यावं, बाप्पांचं दर्शन घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण अगदी बघतोय विरार, डोंबिवली इतक्या लांबून लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि बाप्पाचं हे बालरूप जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेत आहेत। भरून आशीर्वाद बाप्पाकडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर उज्जैनचं महाकाल मंदिर जे आहे ते सुद्धा त्यांना यावेळेला बघायला मिळतंय। श्वेता, प्रणाली, बिलकुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि हा माहोल लालबागच्या राजाचा आणि त्यासोबत मुंबईच्या राजाच्या दरबारातला आमच्यापर्यंत पोहोचवलात। आता पाहूया चिंचपोकळीचा चिंतामणी गणेश मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष आहे आणि या निमित्तानं बाप्पासाठी भव्य दिव्य देखावा साकारण्यात आलाय। यंदा जगन्नाथपुरीचा देखावा उभारण्यात आलाय आणि बाप्पाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत आपल्यासोबत। स्नेहा, लालबाग परळ या भागातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये दर्शनासाठी भक्तांची आज सकाळी 6 वाजल्यापासून पहाटेपासूनच म्हणायला हरकत नाही गर्दी सुरू झालेली आहे। काय लालबाग परळ मधलं आत्ताचं वातावरण, त्याचं वर्णन कराल? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष आजपासून सर्वत्र ऐकू येणार आहे। मुंबई नगरी ही गणपतीच्या जयघोषामुळे तल्लीन झालेली आहे। आज गणेश चतुर्थी आहे, त्याच निमित्त घरोघरी तसेच गणेश चतुर्थी निमित्त मोठ्या सार्वजनिक मंडळामध्ये देखील बाप्पाची प्रतिष्ठापना सकाळी पहाटेच करण्यात आलेली आहे। आता आपण आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाच्या परिसरामध्ये। चिंचपोकळी बाप्पाचं चिंतामणीचं हे आपण जे डोळ्याचं पारणं फेडणारे जे रूप बघत आहोत। बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणाई जी असते ती मोठ्या प्रमाणावर रांगा लावत असते। त्याचप्रमाणे जेव्हा चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडत असतो तेव्हा देखील मोठ्या प्रमाणावर तरुणाईचा या
आगमन सोहळ्यामध्ये सहभाग असतो। बाप्पाचं हे जे आपण रूप पाहत आहे, बाप्पाच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे, त्याचप्रमाणे बाप्पाचा जो उजवा हात जो आहे तो सोन्याचा आहे, अलंकार त्या बाप्पाला परिधान केलेले आहे, त्याचप्रमाणे गुलाबी रंगाचा पितांबर असं बाप्पाला परिधान करण्यात आलेला आहे। असं बाप्पाचं डोळ्याचा पारणे फेडणारं असं हे रूप सर्वजण पाहण्यासाठी भक्तजन मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, हे मंडळाचं 105वं वर्ष आहे आणि 105व्या वर्षी आपण गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे। मोठ्या संख्येने भक्तजण इथे येत आहेत, गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे, काय सांगाल? नक्कीच यावर्षी 105 वर्ष असून आम्ही सोमनाथची देवी इथे साकारलेली आहे। मूर्तिकार रेश्मा गाजू यांच्या संकल्पनेतून राहुल परब यांच्या सजावटीतून इथे कृष्ण अवतारात चिंतामणी अवतरला आहे आणि सकाळी 5 वाजता कॉन्व्हेन्शन होऊन आता इथे भक्तांची रांग लागलेली आहे। सर, इथे मोठ्या प्रमाणावर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर रांगा लावत असतात। कशा प्रकारे सुरक्षतेची देखील काळजी घेण्यात आलेली आहे? सर्वप्रथम मी सर्व भाविकांचे इथे स्वागत करतो। इथे आम्ही 2 रांगे केल्या आहेत, एक चरणस्पर्श एक मुखदर्शन अशा 2 रांगे केलेल्या आहेत आणि आमचे सगळे जवळजवळ 1300 ते 1500 कार्यकर्ते हे फक्त रांगेच्या व्यवस्थापनाच्या मागे आहेत। सर, गणपतीच्या 11 दिवसामध्ये कोण कोण प्रमुख अतिथी इथे उपस्थिती लावणार आहे? बरोबर आहे स्नेहा, आणि हा